गुड आफ्टरनून. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन या सत्रामध्ये आपण इंग्रजी या विषयाचे व्होकॅब्युलरी घटकामधील फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वर्ड हा घटक आज अभ्यासणार आहे. आता या घटकाचं नाव कसं आहे तर फाइंडिंग स्मॉल वर्ड फ्रॉम द बिगर वन. म्हणजे तुम्हाला एक मोठा शब्द दिला जाईल आणि त्या मोठ्या शब्दामध्ये लहान लहान कोणकोणते शब्द लपलेले आहेत ते आपल्याला शोधायचे. उदाहरणार्थ बघा, मराठीमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर भागाकार हा शब्द आहे. याच्यामध्ये बघा कोणकोणते शब्द लपलेले आहेत बघा. बघा गार, कार आहे की कार पण लिहिलं काय पण हा हो का. भार गार कार हे शब्द लपलेले आहेत बरोबर की नाही. तर असेच इंग्रजी शब्दामध्ये सुद्धा कोणते इंग्रजी शब्द लपलेले आहेत ते आपल्याला शोधायचं आहे. खूप सोपं आहे. तुम्हाला बघितलं की तुम्हाला लक्षात येईल. फक्त आठ काय आहे तर सरळ अक्षरं येतील. म्हणजे मागची पुढं पुढची मागं म्हणजे भार र भा करायचं नाही. सरळ क्रमाने अक्षरं घेऊन तो शब्द आपल्याला तयार करणे अपेक्षित आहे. म्हणजे क्रमाने उलट पालट करायचं नाही. क्रमाने अक्षर घेऊन काय करायचं आपल्याला तो शब्द तयार करायचा आहे. आणि हे कधी तुम्हाला शब्द कळणार आहे तर जास्तीत जास्त तुम्ही इंग्रजी वाचन केलं की हे शब्द तुम्हाला कळणार आहे. कुठेही इंग्रजी शब्द दिसला तर तो तुम्ही वाचला किंवा तुमच्या इंग्रजीच्या पुस्तकामधले धडे कविता दिलेले शब्द वाचले की तुम्हाला त्या शब्दामध्ये शब्दाचा अर्थ कळणार आहे. त्या शब्दामध्ये कोणते लहान शब्द दडलेले आहेत ते तुम्हाला कळतील. कळालं. तर ह्याच्यावरती प्रश्न कसे येतात ते आपण आता थोडक्यात बघूया. बघा नमुना प्रश्न. क्वेश्चन नंबर 1 and 2. फाइंड स्मॉलर वर्ड हिडन इन द गिवन वर्ड. फाइंड द स्मॉलर वर्ड हिडन इन द गिवन वर्ड. म्हणजे दिलेल्या शब्दामध्ये कोणता लहान शब्द लपलाय ते आपल्याला लिहायचंय. बघा आपल्याला दिलाय हा शब्द. कोणाला वाचायला येतोय? हा वाचा. हँड्स. ह्याच्यामध्ये कोणते शब्द लपलेत बघा. हँड अँड गेंडी HANDS. कोणता शब्द हँड आहे का रे? हो आहे. पण त्याचा अर्थ काय आहे का हँडचा? नाही, याचा अर्थच नाही. अँड म्हणजे आणि म्हणजे हा शब्द आहे. END याचा पण अर्थ नाही. ANDS याचा पण अर्थ नाही. म्हणजे हँड्स या शब्दामध्ये कोणता शब्द लागलेला आहे? अँड. पर्याय नंबर 2. पुढे बघा. पुढचा दुसरा प्रश्न आहे. लक्ष द्यायचं आहे. MOUTH माउथ. याच्यामध्ये बघा MOUTH आणि MO. आता याच्यामध्ये MOU आहे याचा अर्थ काय आहे का? नाही. UTH नाही. OUT आउट म्हणजे बाहेर ह्याचा आहे अर्थ हा आहे. आणि MO नाही. म्हणजे कोणता शब्द लपलेला आहे? OUT आउट. एवढं सोपं आहे का नाही? पुढे बघा प्रश्न क्रमांक 3 आणि 4 साठी. विच स्मॉलर वर्ड इज नॉट हिडन इन द गिवन वर्ड. आता इथं काय शोधायचं आहे? नॉट हिडन. नॉट हिडन म्हणजे काय? लपलेला नाही. म्हणजे त्या शब्दामध्ये नसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. बघा VEGETABLE व्हेजिटेबल. त्याच्यामध्ये बघा
GET गेट, TABLE टेबल, ABLE एबल, PEGE कोणता लपलेला नाही? GET गेट, गेट आहे. गेट म्हणजे शाळेचं गेट किंवा गेट म्हणजे मिळवणे आहे. टेबल आहे, टेबल आहे. आता VEG ह्याचा अर्थ काय आहे? व्हेजी नाही, म्हणजे लपलेला शब्द कोणता नाही? व्हेजी. अथर्व, लपलेला कोणता शब्द नाही? व्हेजी. पर्याय नंबर 4. पुढे बघा, प्रश्न 4. WATER MELON याच्यामध्ये कुठले शब्द लपलेले नाहीत ते बघायचे. बघा, पहिला आहे वॉटर, दुसरा आहे मी, तिसरा ELON आणि चौथा ऑन. कोणता आहे? वॉटर आहे का? मी आहे का? ऑन आहे का? आता ELON आहे शब्द, पण त्याचा काय अर्थ होतो का? नाही. म्हणून पर्याय नंबर 3 हा लपलेला नाही. काय करताय? तुम्हाला दिसते का फळ्यावचं? तुम्हाला फळ्यावचं दिसते का? मग का बसलाय तिथं? का ती पण गोष्ट सांगायला लागते? सांगा बघू. बाबू, दिसते का फळ्यावचं? काय बाबा. प्रश्न 5 बघा, पोटॅटो या शब्दात लपलेला कोणता अर्थपूर्ण शब्द नाही? बघा, POTATO. पोटॅटो या शब्दात कोणता अर्थपूर्ण शब्द लपलेला? पहिला आहे POT, दुसरा आहे TATO, तिसरा आहे ॲट आणि चौथा आहे टू. पॉट, ॲट आणि टू हे शब्द आहेत. TATO टॅटो शब्द नाही. म्हणून पर्याय नंबर किती? 2 टॅटो हा शब्द येतो. पुढे बघा, हे झाले नमुना प्रश्न. आता आपल्याला सरावाचे प्रश्न बघायचे आहेत. प्रतीक, क्वेश्चन नंबर 1 to 7 साठी पुढील शब्दामध्ये लपलेले लहान शब्द पर्यायातून निवडा. खूप सोपा आहे बघा, आहे की नाही? बघा, SOME सम. त्याच्यामध्ये बघा SOME मी. कोणता शब्द लपला? आता हे शब्द आहेत, पण ह्याचा काही अर्थ नाही. तर मी म्हणजे कोण? मी. मी म्हणजे मी स्वतः. माय नेम इज. पर्याय नंबर किती आहे? 4. पुढचा प्रश्न बघा, BRING ब्रीथ या शब्दामध्ये कोणत्या शब्द लपलाय ते सांगायचं. बघा, पहिला आहे RING रिंग, दुसरा आहे BRI, तिसरा आहे BRIN, चौथा आहे ING. आता ING हा काय आहे रे? प्रत्यय आहे त्या शब्दाच्या शेवटी लावण्यासाठी. ब्रीचा अर्थ काही नाही, ब्रीचा अर्थ काही नाही. तर रिंग म्हणजे काय? घंटा. रिंग म्हणजे काय? घंटा. म्हणजे कोणता शब्द लपलेला आहे? ब्रिंग. सॉरी, रिंग. पर्याय नंबर 1. पुढचा बघूया आपण. देअर, THERE. कोणता? THERE. याच्यामध्ये कोणते शब्द लपले बघा? THER, त्याच्यानंतर TRE, त्याच्यानंतर RE आणि HER. कोणता शब्द लपला रे? तुम्ही बसा कोणत्या जागेला. चला उठा, बसा. रीचा अर्थ काय होतोय का? THER चा अर्थ काय होतोय का? ER
ईचा अर्थ काय होतोय का? पण HER म्हणजे हर, ती, हरचा अर्थ काय? तिचा, हर, सी, हर, हा म्हणजे HER हा शब्द त्याच्यामध्ये लपलेला आहे. पर्याय नंबर 3, सॉरी 4. पुढचा बघा, फ्लावर, FLOWER, FLOWER. फ्लावर या शब्दामध्ये बघा WER, त्याच्यानंतर दुसरा FLO, फ्लो, नाही, लो, LOW, आणि चौथा आहे LOWE. आता WER चा अर्थ काही नाही, म्हणजे त्याला अर्थच नाही. FLO चा पण शब्द नाही, LOWE चा पण नाही, आणि लो म्हणजे काय? कमी. म्हणजे पर्याय नंबर 3 हा पर्याय येणार आहे. पर्याय नंबर 3. पुढचा शब्द बघा, सोपा येणार आहे नाही? ग्लास, GLASS, GLASS. ग्लास मध्ये कोणते शब्द लागले बघा? AS, LAS, GLAS आणि GLA. कोणता शब्द आहे? AS म्हणजे ॲज. AS म्हणजे काय? ॲज. ह्याचा अर्थ काही नाही, ह्याचा काही नाही, ह्याचा काही नाही. ॲज म्हणजे त्या ठिकाणी किंवा ॲज हे शब्दामध्ये आपण वापरतो. पर्याय नंबर 1. मँगो. पुढे बघा, मँगो, MANGO, मँगो. ह्याच्यामधले शब्द बघा, ANG, त्याच्यानंतर MAN, त्याच्यानंतर NGO आणि MANG. कोणता येईल रे मग? मॅन. कारण या बाकीच्या शब्दांचा कोणताही अर्थ नाही. मॅन म्हणजे काय? माणूस. पर्याय नंबर 2. ठीक आहे. पुढचा बघा, THIGH. काय गरज आहे का रे? THIGH, टाईप. त्याच्यामध्ये बघा HIGH, दुसरा THI, तिसरा HIG आणि पुढचा IGH. कोणता येईल रे? बरोबर, HIGH. हाईट म्हणजे उंच. हा, या शब्दांचा कोणताही अर्थ नाही, म्हणून पर्याय नंबर 1 हाईट हा शब्द येईल. कळालं का? पुढे बघा, क्वेश्चन नंबर 8 to 11 साठी खालील शब्दामध्ये कोणता अर्थपूर्ण शब्द लपलेला नाही? आता आपण शोधत होतो लपलेला आहे. आता आपल्याला काय बघायचंय? लपलेला नाही तो शब्द बघायचा आहे. लक्ष द्या रे. शब्द आहे पोलिसमन, POLICEMAN. या शब्दामध्ये कोणता लपलेला नाही बघा? POLIC, पोलीस, MAN, ICECEMAN. आता पोलीस आहे का रे? अर्थपूर्ण पण आहे आणि लपलेला पण आहे. आईस पण आहे. आईस म्हणजे बर्फ आणि मॅन म्हणजे माणूस. फक्त CEMAN त्याचा कोणताही अर्थ नाही, म्हणून CEMAN हा लपलेला नाही. पर्याय नंबर किती? 4. ठीक आहे. पुढे बघा, फॉरेस्ट, FOREST, FOREST. फॉरेस्ट या शब्दामध्ये बघा FOR, त्याच्यानंतर OR, त्याच्यानंतर REST आणि EST. फॉर हा शब्द आहे, रेस्ट आहे, ऑर आहे, फक्त EST
या शब्दाचा कोणताही अर्थ नाही, म्हणून कोणता शब्द लपलेला नाही? EST पर्याय नंबर 4. परत पुढचा बघा. नॅशनल. कोणता? नॅशनल. NATIONAL. नॅशनल. नॅशनल मध्ये ONAL, NATION, ATON. कोणता लपलेला नाही? नॅशनल. हा, याचा कोणताही अर्थ नाही. नॅशनल आहे, ऑन आहे, ॲट आहे. मग कोणता शब्द लपलेला नाही? ONAL पर्याय नंबर 1. कळतंय ना? हो. पुढचा बघा. गोलकीपर. GOAL KEEPR. कोण बोलतंय रे? का रे? पहिला बघा गोल GOAL, दुसरा KEEP, तिसरा KEE, तिसरा चौथा गो. मग कोणता येईल रे? हा, गोल आहे, कीप आहे, गो आहे, KEE. कीचा कोणताही अर्थ नाही, म्हणून पर्याय नंबर 3. हा शब्द गटात लपलेला नाही, म्हणजे शब्दात लपलेला नाही. पुढचा बघा. 12वा प्रश्न. हार्मफुल या शब्दामध्ये शरीराचा कोणता अवयव लपलेला आहे? बघा. HARMFUL या शब्दामध्ये कोणता अवयव लपलेला आहे? पर्याय बघा. आर्म. हा, हार्म, फुल, आर्म आणि हार. कोणता? आर्म. आर्म म्हणजे काय? बाहू, है की नाही? आर्म म्हणजे भाऊ, म्हणजे पर्याय नंबर 3. हा शब्द शरीराचा अवयव लपलेला आहे. समजते का? हा, आता या घटकामध्ये काही अडचण नाही करेल. हा, खूप सोपा आहे. हा, त्यामध्ये लपलेले फक्त शब्द तुम्हाला शोधायचे. त्यासाठी तुम्हाला भरपूर शब्द माहित पाहिजे. त्यासाठी तुम्हाला वाचन वाढवलं पाहिजे आणि लेखन वाढवलं पाहिजे. समजलं? हा, या घटकामध्ये काही अडचण नसेल तर उद्या हा घटक सोडवून आणायचा.